ज्या मोदीजींवर सकाळ संध्याकाळ झोपता उठता आरोप करतात त्यांना मोदीजी आणि इकडे एकनाथ शिंदे झोप लागत नाही. त्यांना अजून पटतच नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेला. पचनी पडत नाही. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला हजम होत नाही, हजम होत नाही. परंतु लोकांना ते पटलेलं आहे. लोकांनी मान्य केले. सर्वसामान्यांचं सरकार आम्ही स्थापन केलंय, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून एक फक्त काय माणूस कसा रंग बदलतो ते एक क्षणभर धरून चला. सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत, मोदी म्हणजे काय आहेत ना, मोदी समोर बसलेले आहेत. पण जर का नरेंद्र मोदी पर्याय म्हणून बाजूला ठेवा, तुम्ही दुसरा पर्याय देताय. एक तरी लायक चेहरा काँग्रेसकडे आहे जो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मराठा आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देताय. कोणी राहिलेलं नाहीये. सगळे बरबटलेले आहेत. कोण कोळशात बरबटले आहेत, कोण 2G मध्ये बरबटलेत, कोण कशात बरबटलेत, सगळं बरबटलेलं. तुम्ही नरेंद्र भाईला मत देत नाही आहात, तुमच्या भवितव्याला मत देत आहात. तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात. बघा, सरडे रंग बदलताना आपण पाहिले, पण एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा कधी पाहिला होता, ऐकला होता? अरे ज्या मोदीजीने या देशाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यांना रोज शिव्याशाप. त्यांना माहित आहे की महायुती जिंकते, मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होत आहेत, म्हणून काय सुरू केलंय? संविधान बदलणार. अरे बाबासाहेबांचं संविधान, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान नहीं बदलेगा. हे मोदीजींनी स्वतः सांगितले. या बाबासाहेबांच्या संविधानावर या देशाचा राज्याचा कारभार आपण करतो. बाबासाहेबांना कोणी हरवलं निवडणुकीत? सांगा. बाबासाहेबांना दोनदा काँग्रेसने हरवलं. बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, याच्यावर सावध राहा. बाबासाहेबांचा संविधान दिन 50-60 वर्षात काँग्रेसला आठवला नाही, परंतु तो संविधान दिन मोदीजींनी 2015 पासून साजरा करायला सुरुवात केली. लंडन मधलं बाबासाहेबांचं राहतं घर घेतलं, त्याचं स्मारकात रूपांतर केलं. आज हिंदू मिल मध्ये 2014ला पण सगळे एकत्र आले, पण झालं काय? सगळ्यांना मोदीजींनी झोपून टाकलं. 2019ला अजून एकत्र आले, झालं काय? अरे विरोधी पक्ष नेते पदाला देखील जेवढे 10% लागतात ते आले नाही. ही हालत झाली. आता 2024ला सगळे एकत्र आले. इंडी काय? इंडी अलायन्स. कुठली इंडी अलायन्स? आता इंडी अलायन्स मधले लोक आज आपल्या शहीदांचा अपमान करू लागले. ज्या मुंबईवर कसाबने बॉम्ब हल्ला केला ते म्हणतात हेमंत करकरे यांना कसाबची गोळी लागली नाही. हा शहीदांचा अपमान आहे.